फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात, तर स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामराला ठणकावलंय। कोण गद्दार कोण खुद्दार हे जनतेनं दाखवून दिलंय असंही त्यांनी म्हटलंय। ज्येष्ठ नेत्याचा अपमान सहन करणार नाही असं सांगतानाच कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। तर कॉमेडियन कुणाल कामराने शिंदेंवर एक गाणं गायलं आणि शिंदेंवर त्या गाण्यातून त्यांची खिल्ली उडवलेली आहे। त्यामुळे आता राजकीय कोटातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे। खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 2024 साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे। अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही। हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही। हे अतिशय चुकीचं आहे। कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही। आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे।